हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. परतीचा फराळ. परतीचा पाऊस जसा असतो ना, तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाता जाता हुरहुर लावणारा. घराघरामध्ये कुशल गृहिणी आपल्या डब्यांची अदलाबदल करून संपूर्ण घराला कन्फ्यूज करायला सुरुवात करतात. मोठ्या डब्यातला फराळ लहान डब्यांमध्ये शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यानंतर नेते मंडळी दिसत नाही, तसं कालपर्यंत समोर दिसणारा फराळ आता शोधावा लागतो. ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्य सम्राज्ञीने आलिशान कारमध्ये बसून नीट दर्शनही न देता वेगाने निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुद्धा, अशा गायब होतात. चकलीच्या डब्यावर सगळ्यांचाच डोळा असतो, पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड. ती खाल्ल्यानंतर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवून बघणाऱ्याला फसवणं आणि अपेक्षा भंग करणं, या गुन्ह्याची तर शिक्षा मिळायला हवी असं मला वाटतं. पाहुण्यांसाठी मागच्या रांगेमध्ये लाडवाचा डबा लपवला जातो, कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्त्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे, हे मला पटलंय. प्रत्येक फराळाच्या पदार्थासाठी एक एक्सपायरी डेट असते. ती गृहिणींना अचूक माहिती असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळी भाबडी जनता उगाचच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं. डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळ्यांचा डबा चहा केल्यानंतर मुद्दाम समोर ठेवला जातो, कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ आलेली असते. जास्त मीठ मसाला तळाशी असलेला आणि दाणे संपत चाललेला चिवडा कांदा, टोमॅटो, कोथिंबीरचा मेकअप करून समोर येतो. मिसळीचे बेत आखले जातात. शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही, कारण तो पोहे, उपमा यावर सजावटीसाठी वापरला जातो आणि शेव संपते. असा हा परतीचा फराळ दिवाळीच्या आठवणींचा, रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा, जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा. जाता जाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र येऊन धमाल करू असं म्हणत एकमेकांना निरोप देत डब्यातून बाहेर पडणारा, गृहिणींना केल्याचं समाधान, कौतुक देणारा आणि शेवटी संपता संपता जाताना आणखीन चविष्ट होणारा परतीचा फराळ. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.